नमस्कार, मी संदीप देसाई. सुपरफास्ट महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूयात वेगवान घडामोडी. अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीविषयी घेण्यात आलेले तीनही आक्षेप फेटाळण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालानंतर ही माहिती देण्यात आली आहे. प्रीतम मुंडेंनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या नावाचा राजकीय फायद्यासाठी वापर केल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. मात्र प्रीतम मुंडे यांच्या अर्जावरील आक्षेप फेटाळण्यात आले. त्यामुळे प्रीतम मुंडेंवरचं मोठं संकट टळलंय. प्रीतम मुंडेंच्या उमेदवारी अर्जावर फेसबुकवरून आक्षेप घेणाऱ्या कार्यकर्त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्त मारहाण केली आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयातच हा प्रकार घडलाय. प्रीतम मुंडेंना क्लीन चिट मिळाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. यावेळी घोषणाबाजी करून विरोध कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता, तर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. तर दुसरीकडे दादासाहेब मुंडे याला मारहाण करण्यात आलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना पकडण्याची आणि रातोरात तडीपार करण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडी भाजपनं स्पॉन्सर केली आहे असा गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय. ते आमच्या न्यूजरूम चर्चा या कार्यक्रमात बोलत होते. रणजितसिंह मोहिते पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश झाला असला तरीही भाजपनं अद्यापही उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाहीये. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटलांचं नाव पुन्हा चर्चेत आलंय. मात्र आपण निवडणूक लढणार नसल्याचं मोहिते पाटलांनी स्पष्ट केलंय. सांगली भाजपतले सगळे वाद मुख्यमंत्र्यांसमोर 5 मिनिटात मिटलेत असा दावा खासदार आणि भाजपचे सांगलीचे उमेदवार संजय काका पाटलांनी केला. इतकंच नाही तर पक्षांतर्गत वाद हा आपल्या रणनीतीचा भाग होता, त्याचे परिणाम आता दिसतील अशी गुगलीही त्यांनी टाकली आहे. बारामतीतून सुप्रिया सुळेंचा 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव होईल असं भाकीत भाजप आणि शिवसेना महायुतीचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रचार प्रमुख संजय काकडेंनी केलंय. पुणे महापालिकेत भाजप सत्तेत येईल हे काकडेंचं भाकीत खरं ठरलं होतं, त्यामुळे त्यांची भाकीतं कायम चर्चेत असतात. बारामती इथून भाजपनं कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कांचन कुल यांनी बारामतीमध्ये सभा घेतली आणि यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांसमोर पहिलं भाषण केलं. खोटे आरोप केले म्हणून कोणाचं काही पण ऐकून घेणार नाही. मराठी मुलगी आहे, पाहिजे तेव्हा मलाही तलवार काढता येते असा सज्जड दमत खासदार सुप्रिया सुळेंनी दिलाय. आपल्याला कसली चोरी, बिनधास्त सिक्सरवर सिक्सर मारा असा सल्लाही त्यांनी महिलांना दिलाय. मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थचा जोरदार प्रचार सुरू आहे. पार्थनं सीएसटी ते पनवेल लोकलनं प्रवास केला. यावेळेला त्यानं लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर टाळ्या पिटणाऱ्या विखे मोहिते पाटलांच्या त्यांच्या वडील आणि आजोबांनी केलेल्या कामाचा विसर पडला होता का असा टोला रोहित पवारांनी लगावलाय. घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना विखे आणि मोहितेंचं घराणं कसं काय चालतं असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळते. मात्र काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पार्थ यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दिवंगत माजी केंद्रीय मंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांचे पुत्र नवीद अंतुले यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. नवीद अंतुले यांच्या या शिवसेना प्रवेशामुळे सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता असल्याची चर्चा वर्तवली जाते. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या कुळाचाराप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब एकविरा देवीचं दर्शन घेतलं. शिवसेनेचे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवार उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत होते. उदयनराजे यांची साताऱ्यातील तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जयंत पाटील, शिवेंद्रराजे आणि शशिकांत शिंदे उपस्थित होते. यावेळी शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांनी एकमेकांना दिलेल्या उपमा ऐकता हशात पिकला. आमदार संग्राम जगताप यांनी दक्षिणसाठी काय केलं ते सांगावं, तर त्यांनी ते सांगितलं तर मी लोकसभेचा अर्ज भरणार नाही असा टोला सुजय विखे पाटलांनी लगावलाय. मी योग्य की अयोग्य हे सांगण्यासाठी मला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नसल्याचं ते म्हणाले. हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून ॲडव्होकेट शिवाजी जाधव यांनी मागील 2 वर्षांपासून तयारी सुरू केली होती. मात्र पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यानं जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मात्र त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्यास नकार दिलाय. महाआघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रचाराचा शुभारंभ झालाय. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सांगलीच्या जन्मगाव एडे मच्छिंद्र येथून खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. माढ्याच्या जागेबाबत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना विचारलं असता त्यांनी कोणाला उमेदवारी मिळणार हा मुद्दा गौण असून आपण सज्ज असल्याचं सांगितले. तर शरद पवारांसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खचल्यामुळे त्यांचा जोश कमी झालाय असं सुभाष देशमुख म्हणाले. लोकसभा निवडणुकीसाठी भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये 11 एप्रिलला मतदान होणार असून त्यामध्ये
34 उमेदवारांनी नामांकन दाखल केले। यापैकी 11 उमेदवारांचे अर्ज रद्द झाले, तर सध्या 23 उमेदवार रिंगणात आहेत। अभिनेत्री उर्मिला मातोंडकर अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। नवी दिल्लीत मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्या उपस्थितीमध्ये उर्मिलानं अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरलाय, तर शिवसेनेकडून आमदार हेमंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। त्यामुळे हिंगोलीमध्ये आजी माजी शिवसैनिकांमध्येच लढत पाहायला मिळणार आहे। धुळे लोकसभा मतदारसंघातून संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे उमेदवार आहेत। मालेगावच्या मध्य आणि बाह्य विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये असलेला दुरावा दूर करण्यासाठी मालेगावमध्ये युतीच्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। युतीमध्ये ईशान्य मुंबईच्या जागेचा तिढा अद्यापही सुटत नाही। यामध्ये भर म्हणजे भाजप नेते प्रवीण छेडा आणि उद्धव ठाकरेंची घेतलेली भेट। आता या भेटीत काय चर्चा होती हे मात्र गुलदस्त्यात आहे। बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता सज्जड दम दिलाय। दौंड, बारामती, इंदापूर हे आमचं कुटुंब आहे। आज माझी जी ओळख आहे ती या मतदारसंघामुळे आहे, त्यामुळे तुम्ही आमच्या घरात येऊन भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका, असा टोला त्यांनी लगावलाय। माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी मिशन शक्तीच्या यशस्वीतेवर मोदींचं अभिनंदन केलंय, तर एअर स्ट्राईकवरून प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले। मृतांचा 350 आकडा आला कुठून, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। राजकीय घडामोडीत नेते एकमेकांच्या पक्षातील नेत्यांची पळवापळवी करतायत। याच प्रचारात उमेदवाराला प्रचारस्थळी वेळेत पोहोचण्यासाठी पळावं लागलं। मावळ लोकसभा मतदारसंघातले उमेदवार ट्रॅफिकमुळे उशीर होत असल्यानं पार्थ पवार यांनी पळत जाऊन सभास्थळ गाठलं। नाशिक लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ हे पत्नीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी मुंबईत गेले होते। त्यावेळेला त्यांनी मुंबई नाशिक या रेल्वे प्रवासात चक्क भाषणही केलं। पुण्यात सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत शिवाजीनगर, गणेश खिंड, सेनापती बापट रस्ता, फर्ग्युसन कॉलेज, त्याचबरोबर बोपोडी, नारायणपेठ, शनिवार पेठ, पाषाण भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे। वीज वाहिनीची उंची वाढवण्याचं पूर्वनियोजित काम केलं जाणार असल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागेल। पालघरमध्ये असणाऱ्या औद्योगिक कार्यक्षेत्रातील वेवूर परिसरातील महाराष्ट्र पॉलिमर कंपनीला अचानक आग लागल्याची घटना घडली। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। या अग्निशमन दलाच्या काही गाड्यांच्या मदतीने ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पुण्यात गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या लष्करी सरावाचा समारोप झाला। भारतीय लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्या उपस्थितीमध्ये समारोप पार पडलाय। भारतासह 17 आफ्रिकन देशातील सैनिक या लष्करी सरावात सहभागी झाले होते। भाजपने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी वॉर रूम तयार केली आहे। पक्षाचे अनेक कार्यकर्ते एकत्र येऊन ही वॉर रूम चालवत आहेत। या वॉर रूमच्या माध्यमातून सोशल मीडिया, फोन कॉल्सच्या माध्यमातून दररोज संपर्क साधला जातोय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी गर्दी केली। पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। मात्र हरिश्चंद्र चव्हाण यांनी मेळाव्याला दांडी मारली। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगरमध्ये खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली। उमेदवारी न मिळाल्यानं खासदार दिलीप गांधी नाराज आहेत। त्या पार्श्वभूमीवर हे भेट घेतल्याचं कळतंय। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कमान बसवण्याचं काम हाती घेण्यात आलंय। त्यामुळे मुंबईकडे येणारी एक मार्गिका 2 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। परिणामी प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आलाय। माहेरची साडी, आत्मविश्वास, दोघी अशा गाजलेल्या चित्रपटांचे छायादिग्दर्शक चारुदत्त दुखंडे यांचं पुण्यात अल्पशा आजाराने निधन झालंय। ते 65 वर्षांचे होते। त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे। रिपाईचे राष्ट्रीय संघटक सरचिटणीस ॲडव्होकेट गौतम दादा भालेराव यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय। परभणीत गंगाखेडचे ते रहिवासी होते। अकोल्यातील पातूरच्या ठाणेदाराने प्रसिद्ध वृत्तपत्राच्या वार्ताहराला अश्लील जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली। असा विरोध करत स्थानिक पत्रकारांनी निषेध नोंदवून निषेधपत्र जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांच्याकडे सुपूर्द केलंय। बारामती नगर परिषदेवर दरोडा पडल्याची घटना घडली आहे। पाणीपट्टी, घरभाडे, शासकीय भरणा अशा वेगवेगळ्या विभागातील साधारण 15 लाखांची रक्कम चोरून चोरटे पसार झालेत। अकोल्यातल्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अकोट तालुक्यातल्या पिंपरी जैनपूर या शेतशिवारामध्ये केळीच्या बागेत पुन्हा 2 वाघ आढळून आलेले आहेत। गावकऱ्यांनी या वाघांच्या पायांचे ठसे गाव वस्तीजवळ असलेल्या शेतापर्यंत आढळून आल्यानं एक मोठी दहशत पसरली आहे।
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा शहर ते दरेगाव रस्त्याचं काम सुरू असतानाच एक रोलर चक्क रस्ता सोडून दुकानामध्ये शिरल्याचा प्रकार घडला। यामध्ये सुदैवानं कुणाला इजा झाली नाही, मात्र दुकानाचं मोठं नुकसान झालंय। सटाणा भागामध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून तालुक्यातील एका शेतात असलेल्या गोठ्यावर बिबट्यानं हल्ला केला। यामध्ये त्यानं काही मेंढ्यांचा फडशा पाडलाय, तर बिबट्याचा आवाज ऐकून मेंढपाळानं गोठ्याकडे धाव घेतली, मात्र याच मेंढपाळही जखमी झालेला आहे। धनंजय मुंडे यांचे समर्थक पांडुरंग गायकवाड यांच्या हत्येप्रकरणी परळीचे नगरसेवक सचिन कागदे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। हा गुन्हा मागे घेण्यात यावा यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत आंदोलन केलं। देशात खळबळ उडवून देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या चष्मा चोरी प्रकरणातील आरोपी कुणाल वैद्य याची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे। हा निर्वाळा मुख्य न्यायमूर्ती दंडाधिकारी ए अयाचित यांनी दिलाय। ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या कारखान्यात आग लागली आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। काही वेळानं आग विझवण्यात यश आलं। गाडीच्या इंजिनमध्ये वारंवार बिघाड होत असूनही दखल घेत नसल्यानं कोपरगावातील तरुणाने आपली नवी कोरी मोटरसायकल शोरूम समोर पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। तक्रार करूनही शोरूम दखल घेत नसल्यानं त्यानं हे पाऊल उचललंय। धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहरामध्ये एका नवविवाहित तरुणीचा गळा चिरून खून केल्याप्रकरणी फरार संशयित आरोपी नरेंद्र भदाणे उर्फ पप्पू शेटे याला जळगाव पोलिसांनी अटक केली आहे। 25 मार्च रोजी रोहिणी धनगर हिची हत्या करण्यात आली होती। वाशिम जिल्ह्यातील हराळ इथले शेतकरी प्रल्हाद सरकटे यांचा ट्रॅक्टर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे। या शेतामध्ये असणाऱ्या या ट्रॅक्टरला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली, मात्र आगीचं कारण कळू शकलेलं नाहीये। गेल्या 1 महिन्यापासून पिण्याचं पाणी येत नसल्यानं मोहाडी परिसरात संतप्त महिलांसह नागरिकांनी थेट धुळे महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढला। यावेळी महिलांनी पाणी द्या म्हणत महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर जोरदार निदर्शनं केली। महिलेच्या पोटातून तब्बल 6.5 किलो वजनाचा गोळा काढण्यात आला। कल्याणच्या एका खासगी रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली। शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या महिलेच्या पोटात 1 महिन्यापासून दुखत होतं। भिवंडी मतदारसंघात भाजपचे कपिल पाटील यांच्यासाठी भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा पार पडला। या मेळाव्यामध्ये बदलापूर शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी खोटं बोला पण रेटून बोला असं कार्यकर्त्यांना सांगून कपिल पाटील यांना उपरोधिक टोला लगावलाय। नालासोपाऱ्यातील संतोष भुवन या परिसरामध्ये चॉकलेटचं आमिष दाखवून एका 6 वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलंय। पोलिसांनी बारमध्ये घुसून व्यापाऱ्याला अमानुष मारहाण केल्याचा प्रकार उल्हासनगरात घडलाय। कुठलंही कारण नसताना ही मारहाण झाल्याचा पीडित व्यापाऱ्याचा आरोप असून या प्रकरणी दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे। अमळनेरच्या श्री मंगलदेव ग्रह मंदिराची आता टपाल खात्यानंही ऐतिहासिक दखल घेतली आहे। समारंभपूर्वक या मंदिराचं छायाचित्र असलेलं विशेष पाकिट जे आहे ते नुकतंच जारी करण्यात आलंय। चंद्रपुरात दारू तस्करी विरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत दारूची तस्करी करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले। स्थानिक गुन्हे शाखेकडून गाडीतील एकाला अटक करण्यात आली आहे। परभणीतील पाथरी माजलगाव महामार्गावर असलेल्या भारत संचार निगम लिमिटेडच्या गोडाऊनला आग लागली। या आगीमध्ये गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेले जुने टेलिफोन, एसी आणि इतर साहित्य संपूर्णपणे जळून खाक झाले। सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। भंडारा जिल्ह्यातील गोसे खुर्द धरणांतर्गत येणाऱ्या 34 गावातील प्रकल्पग्रस्त लोकांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे। त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। मुंबईतील मुजोर रिक्षा आणि टॅक्सींविरोधात आरटीओनं सुरू केलेली धडक मोहिमेमध्ये पहिल्याच महिन्यामध्ये 460 चालकांविरोधात परवाने रद्द करण्यात आले। त्यातील 300हून अधिक परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या पुलाच्या दुर्घटनेनंतरही मुंबईकरांवर धोकादायक पुलांची टांगती तलवार आहे। कारण पूल विभागामध्ये मुख्य जबाबदारी पार पाडणाऱ्या तांत्रिक अभियंत्यांच्यात निवडणुकीच्या कामासाठी जुंपल्या असल्यामुळे पुलाची सर्व कामं 3 महिने खोळंबणार आहेत। लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करून आलेल्या आणि उपनगरीय रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर अत्याधुनिक विश्रामगृह सुरू करण्यात येणार आहे। अंगणवाडीमधील कामकाज 1 मे पासून पेपरलेस होणार असून आता रजिस्टरऐवजी मोबाईल ॲपचा वापर केला जाणार आहे। त्यासाठी या कर्मचाऱ्यांना स्मार्टफोन सुद्धा दिले जाणार आहेत। आता विक्री न झालेल्या घरांचा मालमत्ता कर संबंधित बिल्डरकडून वसूल करण्याचं धोरण महापालिकेने ठरवलंय। त्यामुळे एखाद्या सोसायटीतील घराचा मालमत्ता कर थकल्यास थेट बिल्डरला जबाबदार ठरण्यात येणार आहे।
भारतानं अंतराळ युद्ध क्षेत्रामध्ये अभूतपूर्व झेप घेतली। अंतराळामध्ये पृथ्वीपासून 300 किलोमीटर अंतरावर उपग्रह पाडण्याची चाचणी भारतानं यशस्वीरित्या पार पाडली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन शक्ती संदर्भात देशाला उद्देशून केलेल्या संबोधनाविषयी निवडणूक आयोगानं चौकशीचे आदेश दिले। देशात निवडणूक आचारसंहिता लागू असून मोदींच्या या संबोधनामुळे आचारसंहितेचा भंग तर झाला नाहीये ना, याची चौकशी केली जाणार आहे। तर मोदींच्या घोषणेनंतर राहुल गांधींनी एक खोचक ट्विट केलंय। DRDOला शुभेच्छा आणि मोदींना जागतिक रंगभूमीच्या शुभेच्छा, असं राहुल गांधींनी म्हटलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशन शक्तीबद्दल शास्त्रज्ञांचं कौतुक केलंय, मात्र यावेळी त्यांनी मोदींवर टीकाही केली। उपग्रह पाडला याबद्दल शास्त्रज्ञांचं कौतुक आहे, तर नरेंद्र मोदींना देशाला संबोधित करण्याची काय गरज होती, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। भारताकडून क्षेपणास्त्राद्वारे एक उपग्रह पाडण्यात यश आलं याची माहिती पंतप्रधानांनी दिली, तर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र भारतानं पाकिस्तान किंवा चीन या देशांचं सॅटेलाइट पाडल्याची शक्यता वर्तवली आहे। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींचा 3 दिवसांचा प्रचार दौरा सुरू झाला। त्यांनी अमेठीतल्या मुसाफिरखाना आणि इनानहूनमध्ये प्रचार केला। त्यांचा संपूर्ण दिवस रायबरेलीमध्ये असणार आहे। तिसऱ्या दिवशी ते अयोध्येत जातील। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा विजय होणार आणि राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील, असं भाकीत प्रियंका गांधींनी वर्तवलंय। 2022च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशात काँग्रेसचं सरकार आणण्याची जबाबदारी आपल्यावर देण्यात आल्याचं सुद्धा त्या म्हणाल्या। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची एक वेगळी बाजू समोर आली आहे। दिल्लीच्या हुमायूं रोडवर एका पत्रकाराचा अपघात झाला। राहुल यांचा ताफा तिथूनच जात होता। त्यांनी ताफा थांबवला, पत्रकाराला आपल्या गाडीत बसवलं आणि त्याला एम्समध्ये नेलं। देशाचे पहिले लोकपाल अध्यक्ष न्यायमूर्ती PC घोष यांनी नवी दिल्लीमध्ये लोकपालच्या 8 सदस्यांना शपथ दिली। न्यायमूर्ती बाबासाहेब भोसले, न्यायमूर्ती प्रदीप कुमार मोहंती यांच्यासह या समितीमध्ये आणखी 6 जणांचा समावेश आहे। पानसरेंच्या हत्येतील 2 संशयित फरार आरोपींची माहिती देणाऱ्यास CIDने बक्षीस रकमेमध्ये 5 पट वाढ केली। यापूर्वी माहिती देणाऱ्यास 10 लाखांचं बक्षीस घोषित करण्यात आलं होतं, मात्र आता CIDनं 50 लाख रुपये केल्याची माहिती गृह खात्यानं दिली आहे। मुंबई आणि दिल्ली दरम्यानची विमानसेवा 2018 मध्ये ही जगातील 3ऱ्या क्रमांकाची व्यस्त सेवा ठरली आहे। गेल्या वर्षी या 2 शहरांदरम्यान एकूण 45,188 विमानांची उड्डाणं झाली आहेत। अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथं वीज उपकेंद्र आगीत जळून खाक झालंय। आगीमुळे जवळपास 33,000 घरातला वीज पुरवठा खंडित झाला। आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे। सिंगापूर इथल्या ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलला भीषण आग लागली। अग्निशमन दलानं तातडीनं कारवाई करत जवळपास 500 लोकांना सुखरूप बाहेर काढले। आगीमध्ये हॉटेलमधला 2रा मजला जळून खाक झालाय। थंडी जाऊन आता जपानमध्ये वसंत ऋतूचं आगमन झालंय। राजधानी टोक्योमध्ये चेरी ब्लॉसमचा बहर दिसून येतोय। विम्बिंग चेरी झाड शुभ्र पांढऱ्या रंगांनी बहरून जातं। फुलांनी बहरलेली ही झाडं पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक हजेरी लावत असतात। संजय लीला भन्साळी चित्रपट निर्माते अमृता आणि साहिर लुधियानवी यांच्या प्रेमकथेवर चित्रपट काढतायत। या चित्रपटासाठी अभिषेक बच्चन आणि तापसीची निवड झाल्याची चर्चा होती, मात्र आता या चित्रपटात तापसीच्या जागी दीपिका पदुकोण झळकणार असल्याचं कळतंय। मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पुढील महिन्यामध्ये विवाह बंधनामध्ये अडकणार आहेत, अशा चर्चा होत्या। या दोन्ही जोडप्यांच्या निकटवर्ती यांनी या चर्चांना दुजोरा दिला असून ही जोडी एप्रिल महिन्यामध्ये विवाह बंधनात अडकणार असल्याचं कळतंय। घर देण्याच्या नावाखाली हजारो लोकांची फसवणूक करणाऱ्या आम्रपाली समूहाविरोधात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। आम्रपाली ग्रुपने आपले 40 कोटी रुपये थकवल्याचा आरोप धोनीनं केलाय। त्यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।